ए वाले हाँ सुन ना, देख उधर बाजू में जाने का, हाँ। सरफ का 2 पैकेट, हाँ। हाँ चावल वो दे के आने का। किधर? इधर वो दूसरा वाला है ना बिल्डिंग 2 नंबर, हाँ उधर। हाँ जा भी जल्दी जल्दी बांध के ले जा और पैसा लेके आना रे। नमस्कार शेठ. हाँ नमस्कार. हे तुमचे 20 रुपये. 80 रुपये आणि माझ्या मी कधी दिला होता? काल संध्याकाळी मी तुमच्या दुकानात आले होते ना, तेव्हा 270 रुपयाचं वाण सामान घेतलं. तुम्ही मला 30 रुपये परत द्यायच्या ऐवजी 50 रुपयाची नोट दिली. हेच ते 20 रुपये. काय बाई, अहो सामान घेताना 5 रुपयासाठी तुम्ही घासाघीस करताय हा, आणि आता 20 रुपये द्यायला एवढ्या लांबून तुम्ही आला. कसं आहे ना गोवर्धन शेठ, आम्ही सामान्य नागरिक. बाजारात गेल्यावर एखादी वस्तू घ्यायची असेल ना, तर ती कमीत कमी पैशात कशी मिळेल याच्याकडे कल असतो आमचा. म्हणजे घासाघीस करणं हा आमचा हक्क आहे. पण काय आहे माहितीये, हे आहे ना 20 रुपयाचं काय घेऊन बसला. अहो रोज आहे ना 40 आणि 50 रुपयाचा काय ना काय इकडे तिकडे होता अशी ना, तोटा पडतोच आम्हाला. त्याचा काय एवढा काय नाही हो. तुम्हाला फरक पडत नाही, पण माझ्या मनावर मात्र ओझं राहिलं असतं ना, आणि माहीत असूनही मी तुमचे पैसे परत दिले नसते तर ती सल माझ्या मनाला पोचत राहिली असती. अहो म्हणून तर काल रात्रीच मी पैसे परत द्यायला आले होते, पण तुमचं दुकान बंद होतं. काय बोलला? तुम्ही रात्री आला होता? तुम्ही राहता कुठे? ते शिवमंदिर आहे ना, त्याच्या शेजारी. काय म्हणजे ते शंकराचं मंदिर आहे तिकडून, म्हणजे 2 किलोमीटरवरून तुम्ही इकडे आला, ती पण रात्रीचा? हो, मनशांती आणि समाधान हवं असेल ना तर हे करावंच लागतं. आमच्या पूर्वजांनी एक शिकवण देऊन ठेवलेली आहे की कोणाचाही हक्काचा पैसा एकही खाऊ नये, कारण समोरची व्यक्ती एक वेळ विसरेल, पण तो वरचा कधीही हिशोब मागू शकतो, आणि मग त्या हिशोबाची शिक्षा आपल्या घरातल्या लोकांना देखील होऊ शकते. त्यामुळे हे मी तुमचे पैसे परत द्यायला आले आहे. धन्यवाद शेठ. वरचा कधीही हिशोब मागू शकतो, आणि मग त्या हिशोबाची शिक्षा आपल्या घरातल्या लोकांना देखील होऊ शकते. म्हणजे जर आपण कोणाचा पैसा ठेवला आणि दिला नाही तो वरती हिसाब द्यावा लागतो. जयंती शेठ, जयंतीबाई कशा मजे में ना? अरे नमस्कार, घे, घे. कसले पैसे? कसला म्हणजे ते दिवशी आपण ना मोबाईल घेतला नव्हता काय, ते 700 रुपये वाचला होता, ते द्यायचा होता. अहो, मग ते देण्यासाठी तुम्ही एवढं लांब आलात? मी पुढच्या बिलात ऍडजस्ट केले असते ना. तसं ना जयंतीबाई, अशा आहे ना, ही गोष्ट तुझ्यासाठी शिल्लक असेल पण माझ्यासाठी नाही. आणि कधी मी मेलो मग नाही, तुला कळणार नाही रे, देवाला सगळं माहिती आहे जयंतीबाई. हा, आणि ह्याचा ना माझ्या फॅमिलीला त्रास नाही झाला पाहिजे म्हणून पैसा घे. चला येते मी. आपण लोकांचा पैसा घेतला आणि तो वेळेत दिला नाही तर त्याचा हिशोब तो वर बसलाय ना, त्याला द्यावा लागतो. कुणी आहे का घरात? आपण कोण? मी तुमच्या मुलाचा मित्र जयंता. या ना, या बसा बसा. थांबा मग पाणी आणते. घ्या पाणी. कसं काय येणं केलं? हे घ्या, काय? ह्याच्यामध्ये 10 लाख रुपये आहेत. 10 लाख? कसले? मी हे पैसे काही कामासाठी घेतले होते, पण माझ्याकडून तो काम काय झालं नाही. मला असं कळलं की तुमचा मुलगा अपघाताने गेला.
खरं तर त्याच वेळेला मी तुम्हाला पैसे द्यायला पाहिजे होते, पण मी माझ्या लोभामुळे हे तुम्हाला परत करू शकलो नाही. मला माझी चूक कळून आली, म्हणून मी हे तुमचे पैसे परत करण्यासाठी आलो. आई, मला माफ करा. निघतो मी. का कुणास ठाऊक, आपल्या कर्माचा फेरा हा एखाद्या प्रवाहाप्रमाणे असतो. तुम्ही जे चांगले वाईट कृत्य करता त्याचे परिणाम तुम्हाला याच जन्मी भोगावे लागतात. थोडक्यात काय तर आपण केलेल्या चांगल्या वाईट कृत्याची कर्मफळे ही एखाद्या प्रवाहाप्रमाणे आपल्या वाट्याला आलेली असतात. कारण ही एक नैसर्गिक संकल्पना आहे. जसे पेराल तसे उगवेल. कारण कर्म म्हणजे शिक्षा किंवा बक्षीस नसून हे कर्मफळ तुमच्या चांगल्या वाईट कृत्याचा आरसा आहे, जो तुम्हालाच प्रतिबिंबित करतो.